अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आभार. तुम्ही खूप सुखी असाल, मस्त असाल अशी स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आजचं व्हिडिओ आहे आपलं स्वामींची नित्यसेवा करायची आहे. आपल्याला दररोज स्वामींची नित्यसेवा करायची आहे. स्वामी महाराजांची नित्यसेवा केल्याने आपल्याला जीवनात कोणकोणते फायदे होणार आहेत. आपल्या जीवनामध्ये स्वामी महाराजांची नित्यसेवा केल्याने ज्या गोष्टी अशक्य होत्या ते गोष्टी शक्य तर होणारच आहेत. आणि ज्या गोष्टी आपण मागितलं नाही, कधी कल्पनासुद्धा केल्या नाही, त्या गोष्टीसुद्धा आपल्यासोबत घडतात. स्वामी महाराज हे ब्रह्मांडाचे नायक आहेत. मालक, चालक, पालक, मालक आहेत. चालवणारे पण तेच आहेत, चालून घेणारे पण तेच आहेत आणि आणि संचार करणारे सुद्धा तेच आहेत. सगळी काही ब्रह्मांडाची शक्ती त्यांच्यामध्ये समावलेली आहे. हे स्वामी समर्थ महाराजांच्या ह्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादानेच हा सृष्टीचं चालन होतं, पालनपोषण होतं. तर तसल्या महान गुरु सेवा करायची आहे, तसल्या महान गुरूंची सेवा करायची आहे आणि नित्यसेवा करायची आहे. नित्यसेवा म्हणजे आपल्याला माहिती आहे, जसं आपल्याला नित्य काही गोष्टी लागतात. नित्य कर्म आहे म्हणजे नित्य आपल्याला जेवण लागतं, नित्य स्नान लागतं, नित्य झोपणं लागतं. जर ह्या गोष्टी आपल्या नित्य असतात, ह्या गोष्टीमध्ये आपल्याला कधी खंड पडतो का? जरी समजा पडलं तर आपल्याला किती त्रास होतो. तर स्वामी महाराजांची सुद्धा नित्यसेवा करायची आहे. नित्यसेवा म्हणजे आपल्याला दररोज न चुकता सेवा करायची आहे. काही कारणाने जर चुकलं तर काही हरकत नाही, पण जर आपण काही कारण नसताना आपण कंटाळा करून सेवा चुकवायची नाही. आणि स्वामींची काही जास्त सेवा, काही जास्त धन खर्च होत नाही. स्वामी महाराजांची नित्यसेवाला काही आपल्याला जास्त वेळसुद्धा द्यावा लागत नाही. अशी आपण खूप वेळ टी व्ही बघण्यामध्ये, व्हॉट्सॲप बघण्यामध्ये, फेसबुक बघण्यामध्ये, इंस्टाग्राम बघण्यामध्ये आपण कितीही वेळ खर्च करून टाकतो. पण स्वामींच्या नित्यसेवेमध्ये वेळ आपल्याला वाया घालवायचं नाही. काही आता मासिक पाळी येते, काही कोणाच्या घरात सुतक येतं, कोणाच्या काही अडचणी येतात, आपल्याला बाहेर जावं लागतं. तशा वेळेस जर काही स्वामींच्या नित्यसेवा चुकल्या तर काही हरकत नाही. आपण मनामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या नामस्मरणाचं जप करत राहायचं आहे. म्हणजे त्या जे नित्यसेवामध्ये आपला खंड पडले ते काही दोष लागणार नाही. आणि जर पिरियडमध्ये, पाळीमध्ये असायला आपण पिरियड असेल तरी आपल्याला फक्त माळ वगैरे घ्यायची नाही. फक्त मनातल्या मनात स्मरण करत राहायचं आहे. आणि व्हॉट्सॲपवरती किंवा यूट्यूबवरती आपल्याला ऐकायचं आहे. तर स्वामींची नित्यसेवा म्हणजे काय करायची आहे आपल्याला. स्वामी महाराजांची नित्यसेवा तर माहिती आहे, माझा व्हिडिओ आलेलाच आहे. स्वामी महाराजांची आपल्या देवघरामध्ये फोटो मूर्ती असेल तर रोज पुसायचं आहे. धूपदीप पुसून, मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे आणि फोटो असेल तर पुसून स्वच्छ हार घालायचा आहे आणि अष्टगंध, अत्तर वगैरे लावून धूपदीप ओवाळून नैवेद्य आरती करायची आहे. आपल्याकडं मूर्ती असेल तर अभिषेक करून मूर्तीवरतीच तेच अष्टगंध, धूपदीप ओवाळून आरती करून घ्यायचं आहे. जो काही आपल्या घरामध्ये नैवेद्य बनवलेला आहे, जो आपण नित्य जेवणामध्ये जे अन्न बनवलेलं आहे त्याचाच नैवेद्य आपल्याला स्वामी महाराजांना दाखवायचा आहे. म्हणजे दररोज ही नित्यकर्म ठेवायचंच आहे. आता सेवा काय करायची आहे आपल्याला. आता हे सगळे आरती, पूजा वगैरे झाल्यानंतर स्वामी महाराजांची 11 माळी जप करायचा आहे आणि 3 अध्याय श्री स्वामी समर्थ सारामृतांचं वाचायचं आहे. 11 माळी जप करायला किती मिनटं लागतात आपल्याला? 11 मिनटं लागतात आणि 3 अध्याय वाचायला 5 मिनटं लागतात. फक्त 15 मिनटाची ही सेवा आहे. ह्या 15 मिनटात दररोज 15 मिनटं आपल्याला स्वामी महाराजांना द्यायचं आहे. स्वामी महाराजांच्या जवळ जाण्यासाठी वेळ आपल्याला द्यायचा आहे. स्वामी महाराजाच्या चरणाची सेवा, त्यांचं चरणाचं कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला हा 15 मिनटाचा वेळ द्यायचा आहे. जास्त काही वेळ नाही. आपल्याकडे 24 घंटे असतात. त्या 24 घंट्यातून आपले 10 घंटे झोपण्यात जातात. बाकीचे 12, 13, 14 घंटे असतात. ते तर 5 ते 6 घंटे तर आपण अशाच टाईमपास वेळेमध्ये घालून टाकतो. टी व्ही बघण्यामध्ये, व्हॉट्सॲप, फेसबुक बघण्यामध्ये.
तर ह्या वेळेमध्ये काढून फक्त 15 मिनटं दररोज नित्यसेवा स्वामी महाराजांना जर आपण दिला, तर आपल्या जीवनामध्ये बघा किती न मागता त्या गोष्टी घडतात. आणि 3 अध्याय का वाचावे हे तर आपल्याला माहितीच आहे. भविष्यकाळ, भूतकाळ आणि वर्तमान काळामध्ये आपल्याला जर काही संकटे येऊ नये म्हणून आपल्याला पहिला अध्याय असते. भूतकाळामध्ये जे आपल्याकडनं काही चुका झाली असेल तसे दोष लागू नये म्हणून दुसरा अध्याय असतो. आणि भविष्यात येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये जे काही आपल्याला संकटे, दोष येणार आहे त्याच्यातून संरक्षण व्हावं म्हणून हा तिसरा अध्याय असतो. म्हणून अशा प्रकारे हे 3 अध्याय असतात. म्हणून 3 अध्याय आपल्याला दररोज श्री स्वामी समर्थ सारामृतांचे वाचायचे आहेत आणि 11 माळी जप करायचा आहे. तुम्ही कधीही करा, तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करा, सकाळी करा, संध्याकाळी करा, दुपारच्या वेळेस करा. तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ही नित्यसेवा स्वामी सेवा करायला विसरायची नाही. आणि स्वामी सेवा करताना कंटाळा येत असेल, आपल्याला जर काही करायला मन लागत नसेल, विचलित होत असेल, तर तुम्ही सेवा सोडू नका. हे सगळे काही कारणे असतात. एक तर आपल्याला कोणाची जर नजरदोष लागलेला असतं, नाहीतर आपल्या घरामध्ये जे नकारात्मकता शक्ती असते ती आपल्याला सत्कर्माकडून आपल्याला ती थांबवते. म्हणून आपल्याला कंटाळा येतं, स्वामी सेवा करावं वाटत नाही, नाहीतर काही अडथळे येतात आणि आपलं मन तिकडं जात नाही. तर तुम्ही स्वामी महाराजांना विनंती करा. स्वामी महाराजांना नारळ आणि खडीसाखर ठेवा, हातात घेऊन विनंती करा, स्वामी महाराज, मी एक तुच्छ मनुष्य आहे. माझ्याकडनं काय चुका झाले, काय गलती झाली, काय पाप झालं ते मला माहिती नाही. पण मला तुमची सेवा करायची आहे. तुम्ही सेवा करून घ्या आणि तुमच्या कृपा आशीर्वादानं माझी सेवा घडू द्या आणि माझं जीवन धन्य होऊ द्या. स्वामी महाराजांचे कृपा आशीर्वाद नसल्याशिवाय, स्वामी महाराजांचे कृपा आशीर्वाद असल्याशिवाय आपण स्वामी सेवा होत नाही. तेव्हा स्वामी महाराजांची सेवा, स्वामी महाराजांच्या चरणी जाऊन आपल्याला सेवा करण्यासाठी सुद्धा आपल्याला भाग्य लागतं. तेव्हा सेवा करणं एवढी सोपी गोष्ट नाही. स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ हे परब्रह्म आहेत. हे आपल्या भारतातल्या प्रत्येक लोकांना माहिती आहे. पण त्याच्यातले किती लोक स्वामी महाराजांची भक्ती करतात, स्वामी महाराजांची नित्यसेवा करतात, एकदम थोडे लोक आहेत. एवढ्या लोकांना स्वामी महाराज ची भक्ती का करत नाही, स्वामी महाराज त्यांना सद्बुद्धी का देत नाही, तर ते त्यांचे कर्म असतात. आपले चांगले कर्म असेल तर आपण आपोआप स्वामी महाराजाकडे जातो आणि आपली भक्ती करण्यासाठी आपलं मन प्रेरित करतं. पण काही लोकांना पहा, सगळं काही त्यांना असतं, स्वामी महाराजांचं दरबार असतं, स्वामी सेवा असते, जवळ असतं, घराजवळ असतं, सगळं काही घरात असतं, तरीही त्यांचं मन स्वामी महाराजांची सेवा करण्यासाठी प्रेरित होत नाही. हे त्यांचे पुण्यकर्म असतात. ज्याचं मन स्वामी महाराजांची सेवा करण्यासाठी वळतं ते खूप भाग्यवान असतात. आणि जर तुम्हाला स्वामी महाराजांची सेवा करायची असेल तर स्वामी महाराजाला विनंती करून सेवा करायला सुरुवात करा. धन्यवाद.